चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक 27 जागा येऊन सुद्धा काँग्रेस आपला महापौर बसू शकला नाही आणि या संदर्भामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसमधील वडेट्टीवार आणि धानोरकर गटाचं भांडण कारणीभूत असल्याचा आरोप केलाय। या पार्श्वभूमीवरती आमचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी थेट संवाद साधलाय। बघूयात। आपल्यासोबत खासदार प्रतिभा धानोरकर आहेत। चंद्रपूरमध्ये ताई ज्या पद्धतीने म्हणजे देव देतो आणि दैव नेता अशी परिस्थिती काँग्रेसची झाली आहे। खरं तर आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी लढलो, बहुमताच्या जवळ आमचा आकडा देखील होता, पण ज्या घटक पक्षाकडून अपेक्षा होती खरं तर पैशानं सगळं विकलं जाते म्हणते त्या पद्धतीचं राजकारण हे चंद्रपुरात झालं आणि त्यामुळे हे सगळे उबाटावाले जे काँग्रेससोबत येणार होते ते BJP सोबत गेले। काही जे सेक्युलर पक्ष होते त्यात वंचित बहुजन आघाडी असेल किंवा MIM हे तटस्थ राहून किंवा सभागृहाच्या बाहेर अनुपस्थित राहून म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी महापौर हा बसवू शकलो नाही। खरं तर ही शोकांतिका आहे की सगळे जे घटक पक्ष सोबत लढले किंवा जे समविचाराचे आहे ते सोबत येईल अशी अपेक्षा होती, पण त्याच्याही विचित्र असं चित्र हे चंद्रपुरात पाहायला मिळालं। हे मान्य करत नाही की विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या वादामुळे चंद्रपूरच्या जनतेने दिलेला कौलची प्रतारणा झाली? नाही, वादामुळे म्हणता येणार नाही। शेवटी आम्ही एका ठिकाणी आलो, एकत्र लढलो, सगळ्या लोकांनी एकत्र आमचे जे 27 कॅन्डिडेट होते ते 27 झाले, 3 आम्हाला सोबतचे मिळाले, परत एक मत आमचं वाढलं, पण जे वंचित बहुजन आघाडी आम्हाला मतदान करणार होती त्यांना सभागृहापर्यंत पोचू दिलं नाही आणि त्याच्या संदर्भात बाळासाहेबांशी देखील आमचं बोलणं झालं होतं आणि बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की आमचे लोक हे भाजपाला मतदान करणार नाही आणि भाजपाला मतदान करणार नाही म्हणजे ते काँग्रेसला मतदान करणार होते, पण काँग्रेसला मतदान करेल या भीतीनं त्यांना सभागृहापर्यंत पोचूच दिलं नाही। ज्यांच्यासोबत जे राहिले, ज्यांच्यासोबत ते एवढे दिवस होते त्यांनी सभागृहापर्यंत त्यांना पोचू दिले नाही। वाद दोघातला असला तरी पण आम्ही जेव्हा मतदानाची वेळ आली सगळे एका ठिकाणी झालो, आमचे 30ही मतदान सोबत झाले। असं जनतेच्या मनात प्रश्न आहे की तुमच्या दोघातील वादामुळे हे सगळं झालंय? नाही, शेवटी स्पष्ट बहुमत नसल्यामुळे आम्ही काही सत्ता स्थापन करू शकत नव्हतो। घटक पक्षाची गरज त्या ठिकाणी लागत होती आणि जे वंचित बहुजन आघाडी असेल किंवा उबाटा असेल हे सोबत आल्याशिवाय तर काही सत्ता स्थापन करू शकत नाही। नेते काँग्रेसला सोबत घेऊ शकले नाही हे राज्याने बघितलंय ताई? नाही, काही जरी बघितलं असेल तर शेवटच्या वेळेपर्यंत त्यांच्याशी चर्चा सुरू होती, त्यांच्याशी बोलणं सुरू होतं आणि ते कधी भाजपासोबत जाईल असा विचार आम्ही केला नव्हता, पण शेवटी ते भाजपासोबत गेले, आमचा देखील नाईलाज झाला, आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।